नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील फोर्थ क्वेश्चन, फाइंड दी nth डेरिव्हेटिव्ह ऑफ दी फॉलोइंग. याची आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर याप्रमाणे आपण डेरिव्हेटिव्ह याच एक्सरसाइजमधील फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चनमध्ये पाहिलेली आहे. परंतु येथे आपल्याला nth ऑर्डर म्हणजे फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर असं अप टू nth डेरिव्हेटिव्ह काय असेल एक जनरल फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. पहा सोल्युशन. यासाठी काय करायचं आहे आपल्याला 3 डेरिव्हेटिव्ह काढायचे आहेत. 3दा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे याची आणि नंतर मग त्यावरून आपल्याला गेस काढायचा आहे तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असेल. लेट y इक्वल टू ax प्लस b पॉवर m आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग with respect to x, therefore dy by dx. पॉवर m आहे तो पॉवर आपण समोर घेणार आणि पॉवर 1 ने कमी करणार. ax प्लस b आणि पॉवर 1 ने कमी होईल, बरोबर आहे. ddx ऑफ x रेज टू n. येथे काय करतो आपण, हा पॉवर समोर घेतो आणि पॉवर 1 ने कमी करतो, बरोबर आहे. तोच रूल येथे अप्लाय केला आपण. परंतु या फंक्शनचे पुन्हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ax प्लस b, a आणि b येथे कॉन्स्टंट आहेत. एक्सला येथे कोएफिशियंट आहे a, त्याची डेरिव्हेटिव्ह ax, त्याची डेरिव्हेटिव्ह फक्त a येणार आहे आणि एक्सची विथ रिस्पेक्ट टू x 1 आणि हा कॉन्स्टंट आहे b, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. म्हणजे ax प्लस b याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, फक्त a येणार आहे. म्हणजे a ने आपण मल्टिप्लाय करणार. देअरफॉर dy बाय dx. पण किंवा असंही लिहू शकता तुम्ही. येथे पुन्हा आपण मल्टिप्लाय करणार डेरिव्हेटिव्ह ऑफ ax प्लस b, बरोबर आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, फक्त a येणार आहे. याची 0 होईल, b कॉन्स्टंट आहे परंतु हा कोएफिशियंट आहे x बरोबर, म्हणजे याची फक्त डेरिव्हेटिव्ह a येईल. x ची 1 m ax प्लस b पॉवर m मायनस 1 याची डेरिव्हेटिव्ह फक्त a येत आहे, बरोबर आहे, इंटू a. थोडं व्यवस्थित लिहून घेऊ आपण. dy बाय dx इक्वल टू am आणि ax प्लस b पॉवर m मायनस 1. a आधी लिहिलं आपण, am ax प्लस b पॉवर m मायनस 1, बरोबर आहे. ही काय आहे, dy बाय dx. वायची डेरिव्हेटिव्ह आपण dy बाय dx काढलेली आहे. ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. एकदा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. याला आपण अजून डेरिव्हेटिव्ह घेऊ. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय होईल, याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ dy बाय dx म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर. हे आपण सर्व क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंडमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. a कॉन्स्टंट आहे, m कॉन्स्टंट आहे परंतु येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे एवढा येथे काय होईल, कोएफिशियंट होईल, तो असाच राहील am ॲज इट इज. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. पॉवर समोर येईल म्हणजे येथे काय होईल, हा पॉवर m मायनस 1 समोर येईल आणि पुन्हा यातून पॉवर 1 कमी होईल म्हणजे ax प्लस b. आता याचा पॉवर m मायनस 1 यातून मायनस 1 1 कमी होईल, बरोबर आहे. म्हणजे मायनस 1 मायनस 2 होतील. हे डायरेक्टली तो येथे हे होतील -2, बरोबर आहे. परंतु या फंक्शनची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला. पॉवरची घेतली आपण आता, या फंक्शनची ax प्लस b त्याची डेरिव्हेटिव्ह आताच घेतली आपण a आहे, बरोबर आहे. म्हणजे पुन्हा a ने मल्टिप्लाय करणार, याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलेलं आहे. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला. a आहे, पुन्हा a आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे a आणि a स्क्वेअर इंटू m, येथे m मायनस 1 आणि ax प्लस b पॉवर m मायनस 2. dy बाय dx ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण काढलेली आहे आणि ही आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट आणि सेकंडवरून आपल्याला एवढा गेस काढता येणार नाही. आपण अजून एक डेरिव्हेटिव्ह काढू. again differentiating with respect to x, again
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय होईल डी क्यूब d3y अपॉन dx क्यूब. पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब होईल. याची डेरिव्हेटिव्ह हा येथे कोइफिशियंट आहे बरोबर आहे, कॉन्स्टंट आहे असाच राहील. हे पण कॉन्स्टंट आहे. याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. हा पॉवर समोर येईल आता म्हणजे ए स्क्वेअर यम ॲज इट इज इक्वल टू ए स्क्वेअर यम ॲज इट इज यम मायनस 1 ॲज इट इज, कारण मल्टिप्लिकेशनमध्ये कॉन्स्टंट आहे तो, ए एक्स प्लस बी. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला. पहा याची डेरिव्हेटिव्ह हा पॉवर समोर येईल आता म्हणजे एम मायनस 2 आणि पुन्हा याचा पॉवर 1ने कमी होईल. ए एक्स प्लस बी पॉवर 1ने कमी केला -2 -1 म्हणजे -3 पॉवर होईल एम मायनस 3 बरोबर आहे. पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह ए एक्स प्लस बी, त्याची डेरिव्हेटिव्ह फक्त ए येत आहे बरोबर आहे. पुन्हा एने मल्टिप्लाय करणार म्हणजे आता इथे काय होईल डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब इक्वल टू ए स्क्वेअर आहे, इकडे ए आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये ए क्यूब होईल. ए क्यूब हा यम नंतर यम मायनस 1 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, यम त्यातून एक कमी होत आहे, पुन्हा अजून एक कमी होत आहे आणि येथे ए एक्स प्लस बी पॉवर एम मायनस 3. पण आपण 3 डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत बरोबर आहे. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर 3 डेरिव्हेटिव्ह आपण काढलेले आहेत. यावर आपल्याला गेस काढता येईल का? म्हणजे nth ऑर्डर ही झाली फर्स्ट, ही झाली सेकंड ऑर्डर, ही थर्ड ऑर्डर, 4th, 5th, 6th, 7th, 8th अशी आपल्याला काढायला खूप वेळ लागेल. आपल्याला डायरेक्ट या 3 वरून गेस काढायचा आहे की nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असेल. म्हणजे इन जनरल येथे लिहिणार आपण इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असेल म्हणजे इथे काय लिहिणार आपण dn y अपॉन dx n. nth ऑर्डर आहे, थर्ड ऑर्डर म्हणजे 3, सेकंड ऑर्डर म्हणजे 2, येथे nth ऑर्डर म्हणजे n dn y अपॉन dx n इक्वल टू. पण आपल्याला गेस काय काढता येईल? फर्स्ट ऑर्डर ही आहे, सेकंड ऑर्डर ही आहे आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही आहे. येथे ए आहे, येथे ए स्क्वेअर आहे, येथे ए क्यूब आलेला आहे बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्डर असेल तर ए येत आहे, सेकंड ऑर्डर असेल तर एचा स्क्वेअर होत आहे, जी ऑर्डर आहे तोच पॉवर येत आहे एला बरोबर आहे. फर्स्ट ऑर्डर येथे पॉवर 1, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येथे पॉवर 2, येथे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे पॉवर 3 आहे, येथे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तर याचा पॉवर काय होईल n होईल बरोबर आहे. फर्स्ट ऑर्डरमध्ये फक्त यम आलेला आहे, सेकंड ऑर्डर असेल तर यम मायनस 1पर्यंत आहे म्हणजे येथे 2 आहे तर येथे -1पर्यंतच आहे. थर्ड ऑर्डरमध्ये येथे 3 आहे तर येथे -2पर्यंत आहे म्हणजे येथे काय होईल यम येईल, यम मायनस 1 येईल, यम मायनस 2 येईल असं अप टू यम मायनस, येथे 3 आहे तर येथे 2 आलेला आहे बरोबर आहे. येथे 3 आहे म्हणजे एक कमी झालेला आहे 2, येथे 2 आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर येथे यम मायनस 1 आहे तर येथे n आहे म्हणजे एक कमी पाहिजे आपल्याला. 3ला येथे -2 येत आहे तर येथे n असल्यामुळे nमधून एक कमी होईल म्हणजे n मायनस 1 बरोबर आहे. 3चे येथे 2 आलेले आहेत तर येथे nचे काय होईल n मायनस 1 याप्रमाणे. आणि पुन्हा ही टर्म ॲज इट इज ए एक्स प्लस बी आता पॉवर m मायनस 3. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तर m मायनस 3 आलेला आहे. येथे सेकंड ऑर्डर आहे तर m मायनस 2 आहे बरोबर आहे. तर येथे काय होईल m मायनस n याप्रमाणे. ही झाली nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे आन्सर आलेलं आहे. याला थोडं सिम्प्लिफाय करू आपण.
dy अपॉन dxn इक्वल टू एचा पॉवर n येथे m नंतर m-1 m-2 असं अप टू हे काय होईल ब्रॅकेट मायनसने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे m-n प्लस 1 होईल मायनस मायनस प्लस 1 होईल बरोबर आहे आणि ax प्लस b त्याचा पॉवर m-n या सर्व स्टेप्स तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. आता टेक्स्ट बुकला मॅच होणारा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे पहा हे dy अपॉन dxn थोडं सिम्प्लिफाय करू आपण इक्वल टू हे a⁻n m आहे नंतर m-1 आहे नंतर m-2 आहे डॉट 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 हे काय आहे m-n प्लस 1 बरोबर आहे. आता -1 -2 एक एक मायनस होत आहे म्हणजे या टर्ममधून पण आपण एक मायनस करू शकतो 1 मायनस करू सपोज m-n आणि प्लस 1 आहे बरोबर आहे यातून -1 केला आपण तर हे कॅन्सल होईल म्हणजे काय राहील m-n बरोबर आहे येथे काय राहील m-n m-n -1 पुन्हा मायनस करणार यातून पुन्हा एक मायनस करणार असं अप टू म्हणजे शेवटी काय येईल पहा 3 × 2 × 1 म्हणजे फॅक्टोरियल तुम्हाला माहिती आहे सपोज 4 फॅक्टोरियल याला आपण कसं लिहितो 4 × 3 × 2 × 1 बरोबर आहे 3 फॅक्टोरियल म्हणजे काय 3 × 2 × 1 अप टू 1 पर्यंत एक एक मायनस होत आहे आपल्याला माहिती नाही किती टर्म आहेत त्या m आणि nच्या व्हॅल्यू माहिती नाहीत आपल्याला म्हणजे शेवटी काय येईल 3 × 2 × 1 बरोबर आहे आणि नंतर हे ax प्लस b पॉवर इथे लिहिणार आपण ax प्लस b आणि पॉवर m-n बरोबर आहे a⁻n पासून या स्टेपपर्यंत हे ॲज इट इज आहे बरोबर आहे. आपण पुढे काय वाढवलेलं आहे m-n त्यातून -1 केला पुन्हा -1 केला तर इथे काय येत आहे m-n नंतर m-n नंतर पुन्हा -1 असं अप टू काय येईल 3 × 2 × 1 म्हणजे येथे आपण काय केलेलं आहे या स्टेप वाढवलेल्या आहेत बरोबर आहे. कशामुळे ही अरेंजमेंट थोडी लक्षात ठेवा कारण आपल्याला फॅक्टोरियलच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे तर येथे काय लिहिणार आपण पाहता a⁻n हे आता एवढी व्हॅल्यू म्हणजे काय आहे पहा m फॅक्टोरियल आहे m फॅक्टोरियल ज्याप्रमाणे 5 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल अशा व्हॅल्यू असतात त्याप्रमाणे आता येथे काय आहे 5 फॅक्टोरियल हे येथे का आपण काय लिहिणार 5 × 4 × 3 × 2 × 1 बरोबर आहे म्हणजे सुरुवातीला काय आहे 5 आहे तर याला आपण कसं लिहिणार 5 फॅक्टोरियल येथे सुरुवातीला 3 आहे म्हणजे हे काय झालेलं आहे 3 फॅक्टोरियल त्याप्रमाणे येथे सुरुवातीला काय आहे m-n नंतर m-n एक एक कमी होत आहे म्हणजे शेवटी काय येईल 3 × 2 × 1 म्हणजे याला फक्त लिहिणार आपण m फॅक्टोरियल बरोबर आहे. पहिला जो आहे त्याचं फॅक्टोरियल येथे स्टार्टिंगला m आहे म्हणजे m फॅक्टोरियल बरोबर आहे. येथे स्टार्टिंगला काय आहे m-n म्हणजे येथे अपॉनमध्ये काय येईल m-n फॅक्टोरियल बरोबर आहे. आता एवढी व्हॅल्यू काय आहे या m पासून या 1 पर्यंत म्हणजे काय आहे m फॅक्टोरियल बरोबर आहे. आता हे राहत आहे ax प्लस b पॉवर m-n येथे काय लिहिणार ax प्लस b पॉवर m-n पहा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे मिळणार आहे आपल्याला. पहा ही व्हॅल्यू आहे dny अपॉन dxn पहा m फॅक्टोरियल आणि हे m-n फॅक्टोरियल पहा 11वीला आपण पाहिलेलं आहे फॅक्टोरियल त्याप्रमाणे. आता पहा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केलेली आहे परंतु येथे पॉवर किती आहे m आहे. या mची व्हॅल्यू ग्रेटर असू शकते n पेक्षा किंवा mची व्हॅल्यू किंवा m लेस असेल n पेक्षा किंवा m आणि n इक्वल असतील या 3 केसेस तयार होतील बरोबर आहे. 3 केसेसला या फॉर्म्युल्यामध्ये काय बदल होतो या डेरिव्हेटिव्हमध्ये काय बदल होतो या 3 केसेसचे आपण वेगवेगळ्या डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहोत.
पहा हे लिहून घ्या, हे इरेज करतो मी. पहा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही आलेली आहे. केस फर्स्ट, इफ m ग्रेटर असेल n पेक्षा, या m ची व्हॅल्यू n पेक्षाही ग्रेटर असेल आणि m ग्रेटर 0. पहा ही कंडिशन असेल म्हणजे m ची व्हॅल्यू ग्रेटर आणि n ची व्हॅल्यू लेस. सपोज ही व्हॅल्यू 5 घेऊ आपण, त्यापेक्षा कमी n ची व्हॅल्यू पाहिजे. सपोज 3 म्हणजे m ग्रेटर आहे n पेक्षा, बरोबर आहे. जर येथे पुट केले आपण m ची व्हॅल्यू 5 आणि ही व्हॅल्यू 3 म्हणजे हे काय होईल 5 - 3 म्हणजे 2 आणि हे फॅक्टोरियल, बरोबर आहे. म्हणजे 2 फॅक्टोरियल याप्रमाणे होईल. डिनोमिनेटरमध्ये 2 फॅक्टोरियल येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल 2 × 1 म्हणजे डिनोमिनेटरमध्ये ही व्हॅल्यू आपण लिहू शकतो. म्हणजे ही जर कंडिशन असेल तर हाच फॉर्म्युला येथे अप्लाय होईल. देन येथे लिहिणार देन dny/dxn इक्वल टू a⁻n m फॅक्टोरियल आणि येथे ax + b m - n अपॉन m - n फॅक्टोरियल. हाच फॉर्म्युला इथे अप्लाय होईल, बरोबर आहे. केस 2, सेकंड केस. आता m ची व्हॅल्यू लेस घेऊ आपण n पेक्षा. m लेस आहे परंतु m कसा आहे ग्रेटर आहे 0 पेक्षा. प्रत्येक वेळी m ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर असेल कारण n बरोबर आपण तुलना करत आहोत. आता पहा m लेस आहे. जर m ची व्हॅल्यू 5 आहे, m लेस पाहिजे आपल्याला, म्हणजे m ची व्हॅल्यू आपण सपोज 3 घेऊ तर ही व्हॅल्यू 5, 7 सपोज 5 आहे, बरोबर आहे. m लेस आहे n पेक्षा. म्हणजे येथे काय होईल 3 हा फॉर्म्युला येथे m ची व्हॅल्यू आणि n ची व्हॅल्यू पुट करू. येथे m ची व्हॅल्यू 3 - 5 आणि फॅक्टोरियल, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यामध्ये जर या व्हॅल्यू पुट केल्या सपोज आपण m ची व्हॅल्यू लेस असेल आणि n ची व्हॅल्यू ग्रेटर असेल तर आन्सर मायनसमध्ये येईल. आन्सर मायनसमध्ये येईल, बरोबर आहे. म्हणजे -2 फॅक्टोरियल. पहा मायनस म्हणजे मायनसमध्ये नंबर असेल तर त्याचे फॅक्टोरियल म्हणजे डिफाईन करता येत नाही आपल्याला. 2 फॅक्टोरियल ही व्हॅल्यू काढता येते आपल्याला 2 × 1. 3 फॅक्टोरियल ही व्हॅल्यू काढता येते 3 × 2 × 1. परंतु -2 फॅक्टोरियल ही व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही. म्हणजे ही डिफाईन नाही आहे, त्याप्रमाणे आन्सर येणार नाही. म्हणजे हे मायनसमध्ये आन्सर येत आहे, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल इन्फिनिटी. म्हणजे डिनोमिनेटरमध्ये मायनसमध्ये येत आहे फॅक्टोरियल तर त्याला आपण इन्फिनिटी म्हणणार. इन्फिनिटी म्हणजे हे काय आहे समथिंग एखादं नंबर आहे सपोज 5 आणि अपॉन इन्फिनिटी. तर हे आन्सर काय होईल इक्वल टू 0. हे आन्सर 0 होणार आहे. आपल्याला हे माहिती आहे एखाद्या नंबरला जर डिनोमिनेटरमध्ये 0 असेल तर त्याला आपण अनडिफाईन म्हणतो, बरोबर आहे. त्याप्रमाणे अपॉनमध्ये 0 असेल अनडिफाईन. जर अपॉनमध्ये इन्फिनिटी असेल म्हणजे अनडिफाईन तर आपण काय म्हणणार इक्वल टू 0. निगेटिव्ह फॅक्टोरियल असल्यामुळे अनडिफाईन म्हणजे काय एखादा नंबर अपॉन अनडिफाईन म्हणजे काय 0. तर ही व्हॅल्यू काय होईल 0 होईल. म्हणजे याची व्हॅल्यू 0 होईल. देन dny/dxn इक्वल टू 0. फक्त m ग्रेटर असेल तरच हा फॉर्म्युला अप्लाय होईल. जर m ची व्हॅल्यू लेस असेल तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. आता दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतील, m आणि n च्या व्हॅल्यू इक्वल असतील. केस 3 पहा. आता केस 3 थर्ड केस m आणि n च्या व्हॅल्यू इक्वल आणि m कसा पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे आपल्याला. इक्वल आहेत. सपोज m आणि n हे 5 असेल तर n ची व्हॅल्यू पण 5 घ्यावी लागेल आपल्याला कारण m इक्वल टू n घेत आहोत आपण. म्हणजे 5 - 5 0 होईल. हे काय होईल 0 आणि फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल. पहा 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते म्हणजे 0 × 1 असं येत नाही. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 असते.
झिरो फॅक्टोरियल म्हणजे काय 1. लक्षात ठेवा झिरो फॅक्टोरियल त्याची व्हॅल्यू किती असते 1 असते. म्हणजे दोन्ही जर व्हॅल्यू इक्वल असतील ह्या यम आणि एनच्या तर इथे डिनोमिनेटरमध्ये 1 येत आहे 1 येत आहे बरोबर आहे. डिनोमिनेटरमध्ये 1 येईल म्हणजे हे आन्सर कसं होईल पहा आता. देन dny अपॉन dxn ही व्हॅल्यू कशी होईल. यम आणि एन इक्वल आहेत म्हणजे ए रेस टू एन यम आणि एन इक्वल आहेत म्हणजे यम ऐवजी आपण एन पण घेऊ शकतो. केस थर्ड आहे यम आणि एन इक्वल आहेत इथे एन फॅक्टोरियल बरोबर आहे. ax प्लस बी यम आणि एन इक्वल आहेत म्हणजे इक्वल आहे आणि सबट्रॅक्शन आहे. सपोज 5 मायनस 5 दोन्ही इक्वल आहेत. 5 मायनस 5 म्हणजे 0 होईल बरोबर आहे. याचा पॉवर काय होईल. सपोज दोन्ही यम घेऊ आपण किंवा दोन्ही एन घेऊ कारण इक्वलच आहेत म्हणजे हे काय होईल पॉवर 0 होईल बरोबर आहे. आणि अपॉन यम मायनस एन म्हणजे हे दोन्ही पण यम घ्या किंवा एन घ्या. सपोज एन मायनस एन आणि फॅक्टोरियल ए रेस टू एन इंटू एन फॅक्टोरियल. एखाद्या नंबरचा पॉवर जर 0 असेल सपोज 5 त्याचा पॉवर 0 असेल तर ती व्हॅल्यू किती असते 1. म्हणजे कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1 येते. याचं आन्सर काय येईल 1 येईल म्हणजे इंटू 1 अपॉन एन मायनस एन 0 होईल म्हणजे 0 फॅक्टोरियल. आणि 0 फॅक्टोरियल ही पण व्हॅल्यू किती असते 1 असते. हे काय होईल ए रेस टू एन इंटू एन फॅक्टोरियल याची व्हॅल्यू 1 आहे अपॉन 1 म्हणजे काय ए रेस टू एन इंटू एन फॅक्टोरियल अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही. आन्सर हेच मिळेल आपल्याला ए रेस टू एन इंटू एन फॅक्टोरियल. फक्त पहिलाच प्रॉब्लेम थोडा अवघड आहे म्हणजे केसेस आहेत यामध्ये नंतर सोपे प्रॉब्लेम आहेत. पहा यानंतरचे प्रॉब्लेम सोपे आहेत फक्त येथे पॉवर यम असल्यामुळे येथे केसेस आलेले आहेत. यानंतर केसेस येणार नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन सोल्युशन 1 अपॉन एक्स त्याची आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. 1 अपॉन एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह कशी काढणार आपण. याची डेरिव्हेटिव्ह किती असते -1 अपॉन एक्स स्क्वेअर. 1 अपॉन एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन एक्स स्क्वेअर कशी येणार आहे ही. पहा 1 अपॉन एक्स याला आपण असं लिहू शकतो. हा एक्स वर आणला आपण न्यूमिरेटरमध्ये तर एक्सचा पॉवर -1 होईल बरोबर आहे. येथे +1 पॉवर आहे तर तो -1 होईल. पहा एक्सचा पॉवर -1 त्याची डेरिव्हेटिव्ह काय घेणार आपण. हा पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल म्हणजे -1 म्हणजे -2 होईल. एक्सचा पॉवर -2 होईल बरोबर आहे. याला आपण असं लिहू शकतो हे -1 आणि हा पॉवर आता जर प्लस केला आपण तर एक्स खाली येईल -1 अपॉन एक्स स्क्वेअर. 1 अपॉन एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह किती आहे -1 अपॉन एक्स स्क्वेअर. पहा सोल्युशन आधी वाय म्हणून कन्सिडर करू. लेट वाय इक्वल टू 1 अपॉन एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स देअरफॉर एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली तर dy/dx याची डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन एक्स स्क्वेअर याप्रमाणे येत आहे बरोबर आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स देअरफॉर पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू. पहा याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे -1 अपॉन एक्स स्क्वेअर. येथे आपण काय करू हा एक्स स्क्वेअर वर आणू म्हणजे -1 एक्स स्क्वेअर वर आणला तर पॉवर -2 होईल बरोबर आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. हे -1 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. पॉवर समोर येईल म्हणजे -2 आणि पॉवर 1ने कमी होईल म्हणजे एक्सचा पॉवर -2 त्यातून 1 मायनस केला तर -3 होईल बरोबर आहे. आता ही टर्म खाली आणू आपण. हे मायनस प्लस होतील म्हणजे +2 होतील बरोबर आहे. आणि x³ याप्रमाणे म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2 अपॉन x³. डायरेक्ट लिहितो मी कशी आलेली आहे येथे आपण समजून घेतलेलं आहे 2 अपॉन x³. ही झाली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अजून एक डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स
अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह काय घेणार आपण, हा 2 ॲज इट इज, हा पॉवर हा एक्स वर आणला आपण तर पॉवर -3 होईल. बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण 2 ॲज इट इज, पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल म्हणजे एक्सचा पॉवर -3 -1 म्हणजे पॉवर -4 होईल. हे काय होतील, -6 होतील. 2 × -3 -6 आणि ही टर्म खाली आणली आपण तर एक्सचा पॉवर आता प्लस होईल म्हणजे -6 अपॉन एक्सचा पॉवर 4. बरोबर आहे. d³ अपॉन d³ अपॉन dx³ ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला -6 अपॉन एक्सचा पॉवर 4. बरोबर आहे. 3 डेरिव्हेटिव्ह आपण काढलेले आहेत. ही आहे फर्स्ट ऑर्डर, ही सेकंड ऑर्डर आणि ही थर्ड ऑर्डर. आता यावरून आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. इन जनरल येथे लिहिणार इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज डेरिव्हेटिव्ह काय होईल, dny अपॉन dxn इक्वल टू. आपल्याला कसं लिहिता येईल, येथे मायनस आहे येथे प्लस आहे परंतु येथे मायनस आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. येथे मायनस साईन आहे, येथे प्लस आहे, येथे मायनस आहे. ते साईन आपल्याला येथे ॲडजस्ट करायचं आहे. येथे 1 आहे, येथे 2 आहे, येथे 6 आहे. म्हणजे काय होत आहे, हा 1 आहे म्हणजे 1 फॅक्टोरियल. बरोबर आहे. यालाच आपण असं लिहू शकतो -1 फॅक्टोरियल. हे मायनस साईन ॲज इट इज. 1 म्हणजे काय, 1 फॅक्टोरियल. त्याची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे अपॉन x². हे 2 आहेत. 2 म्हणजे काय, 2 फॅक्टोरियल लिहिता येईल. 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, 2 × 1 म्हणजे 2ला आपण 2 फॅक्टोरियल असं पण लिहू शकतो अपॉन x³. 6 आहेत. 6 म्हणजे काय, 6 याला आपण असं लिहिता येईल 3 फॅक्टोरियल. कारण 3 फॅक्टोरियल म्हणजे काय, 3 × 2 × 1 3 × 2 6 होतील. बरोबर आहे. म्हणजे 6ला आपण कसं लिहिणार, हे मायनस साईन ॲज इट इज. 6 म्हणजे काय, 3 फॅक्टोरियल अपॉन एक्सचा 4th पॉवर. फर्स्ट ऑर्डर असेल तर 1 फॅक्टोरियल येत आहे, सेकंड ऑर्डर असेल तर 2 फॅक्टोरियल, थर्ड ऑर्डर असेल तर 3 फॅक्टोरियल. येथे nth ऑर्डर आहे म्हणजे n फॅक्टोरियल येणार आहे परंतु साईनचा विचार राहील आपला. येथे मायनस आहे, येथे प्लस आहे, येथे मायनस आहे. ऑर्डर आपली येथे ऑड आहे. ऑड असेल तर निगेटिव्ह येत आहे, ऑड असेल तर डेरिव्हेटिव्ह आपली निगेटिव्ह येत आहे. बरोबर आहे. आणि ऑर्डर इवन आहे. 2 सेकंड ऑर्डर म्हणजे इवन ऑर्डर आहे, सेकंड, फोर्थ, 6th तर डेरिव्हेटिव्ह आपली प्लसमध्ये येत आहे. इवन ऑर्डर असेल तर डेरिव्हेटिव्ह आपली पॉझिटिव्ह येत आहे. अशी जर कंडिशन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, सर्व साईन ॲडजस्ट होण्यासाठी, सर्व साईन आपल्याला इन्क्लूड होण्यासाठी या जनरल फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे, -1चा पॉवर n लिहायचा आहे. -1चा पॉवर n. कारण -1 याचा पॉवर ऑड आहे, सपोज 5 पॉवर आहे तर याचा आन्सर कसं मिळेल, म्हणजे ऑर्डर ऑड असेल तर आन्सर आपला निगेटिव्ह येत आहे आणि ऑर्डर इवन असेल, 6 असेल, पॉवर सपोज 6 आहे किंवा 2 आहे तर हे आन्सर +1 मिळेल आपल्याला. या साईनचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार, -1चा पॉवर n लिहिणार. म्हणजे ऑर्डर जर ऑड असेल तर निगेटिव्ह आन्सर मिळेल, ऑर्डर जर इवन असेल तर पॉझिटिव्ह आन्सर मिळेल. त्यासाठी आपण -1चा पॉवर n लिहिलेला आहे. नंतर काय लिहिणार, 3 फॅक्टोरियल, येथे 2 फॅक्टोरियल, येथे 1 फॅक्टोरियल म्हणजे येथे काय येईल, n फॅक्टोरियल. फर्स्ट ऑर्डरला 1 फॅक्टोरियल, सेकंड ऑर्डरला 2 फॅक्टोरियल, थर्ड ऑर्डर 6 म्हणजे काय, 3 फॅक्टोरियल आपण लिहिलेलं आहे. थर्ड ऑर्डरला 3 फॅक्टोरियल, nth ऑर्डर आहे तर n फॅक्टोरियल. बरोबर आहे. आणि अपॉन येथे थर्ड ऑर्डर असताना येथे 4 पॉवर आहे, येथे सेकंड ऑर्डर असताना पॉवर 3 आहे म्हणजे पॉवर कसा होत आहे, एक्सचा पॉवर 1ने प्लस होत आहे. बरोबर आहे. 2 तर येथे 3, येथे 3 तर येथे 4, येथे n तर येथे काय होईल, n+1, एक्सचा पॉवर n+1.
याप्रमाणे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे. पहा साईन ॲडजस्ट करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, -1चा पॉवर n लिहिलेला आहे, हे लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, ईचा पॉवर ax प्लस बी आहे. सोल्युशन, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. लेट y इक्वल टू ईला पॉवर ax प्लस बी आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. 3 वेळेस आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहे. नंतर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्यावरून आपल्याला गेस करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx. पहा ईचा पॉवर x असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह काय लिहितो, ईचा पॉवर x. येथे x ऐवजी काय आहे, ax प्लस बी आहे. पुन्हा या पॉवरची डेरिव्हेटिव्ह ax प्लस बी, ax त्याचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x फक्त a येणार आहे आणि b कॉन्स्टंट आहे, त्याचे डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे a ने आपण मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला आपण व्यवस्थित लिहून घेऊ. dy बाय dx ए आधी लिहिणार इंटू ईचा पॉवर ax प्लस बी. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू, पहा ए हा येथे आता कॉन्स्टंट आहे, या म्हणजे कोइफिशियंट आहे. बरोबर आहे. ई बरोबर आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे तो असाच राहणार आहे. याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, ई रेस टू ax प्लस बी. पुन्हा ax प्लस बी, ईची घेतली आपण, आता पॉवरची फक्त a येणार आहे. म्हणजे हे काय होईल, a इंटू a स्क्वेअर होईल. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर इंटू ईचा पॉवर ax प्लस बी. पहा प्रत्येक वेळी ईचा पॉवर ax प्लस बी येत आहे. फर्स्ट ऑर्डरला फक्त a आलेला आहे, सेकंड ऑर्डरला a स्क्वेअर आलेला आहे, त्याप्रमाणे थर्ड ऑर्डर असताना a क्यूब येईल. पुन्हा डिफरन्शिएटिंग करू. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर d क्यूब y अपॉन dx क्यूब, d3y अपॉन dx क्यूब इक्वल टू a स्क्वेअर. येथे आता कॉन्स्टंट आहे, तो असाच राहील, a स्क्वेअर. याची डेरिव्हेटिव्ह ईचा पॉवर ax प्लस बी, ईचा पॉवर ax प्लस बी. ईची डेरिव्हेटिव्ह तीच येणार आहे. बरोबर आहे. परंतु या पॉवरची पुन्हा घ्यावी लागेल. ax प्लस बी त्याची डेरिव्हेटिव्ह फक्त a येईल. बरोबर आहे. पहा ax प्लस बी याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे ddx ऑफ ax प्लस बी. हा कॉन्स्टंट आहे x बरोबर, x विथ रिस्पेक्ट टू x 1 येईल, याची डेरिव्हेटिव्ह फक्त a येईल. बरोबर आहे. आणि प्लस 0 म्हणजे एवढ्याची डेरिव्हेटिव्ह काय येत आहे, फक्त a येत आहे. a प्लस 0 म्हणजे फक्त a इंटू a याप्रमाणे. म्हणजे हे काय होईल, डी क्यूब y अपॉन dx क्यूब इक्वल टू a स्क्वेअर इंटू a म्हणजे aचा क्यूब होईल. आता ईचा पॉवर ax प्लस बी. इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय होईल, पहा फर्स्ट ऑर्डर असताना a आलेला आहे, सेकंड ऑर्डर असताना a स्क्वेअर आहे, थर्ड ऑर्डर असताना a क्यूब आहे, nth ऑर्डर असताना a रेस टू n येईल. बरोबर आहे. म्हणजे dn अपॉन y अपॉन dxn इक्वल टू इथे एचा पॉवर n होईल. 3 आहे, 2 आहे, तर येथे 2 असताना 2 आहे, सेकंड ऑर्डर असताना येथे 2 आहे, फर्स्ट ऑर्डर असताना येथे 1 आहे, nth ऑर्डर असताना येथे n येईल. बरोबर आहे. इंटू ईचा पॉवर ax प्लस बी. ही येणार आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, एचा पॉवर px प्लस क्यू आहे. पाय a रेस टू x, येथे व्हेरिएबल x आहे. बरोबर आहे. एला पॉवर x आहे का, px प्लस क्यू आहे, फक्त x नाही आहे. याची डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, a रेस टू x म्हणजे एखाद्या नंबरचा पॉवर व्हेरिएबल आहे, a रेस टू x इंटू लॉग ए. बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह आपण याप्रमाणे घेतो, त्याप्रमाणे याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावी लागेल आणि परंतु या पॉवरची पुन्हा घ्यावी लागेल. बरोबर आहे. म्हणजे पॉवरच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. लेट y इक्वल टू सोल्युशन
ए रेज टू पी एक्स प्लस क्यू डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे हे काय होईल dy बाय dx. ए रेज टू एक्स, ए रेज टू पी एक्स प्लस क्यू, ए रेज टू एक्स इंटू लॉग ए, परंतु या पॉवरच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे. पी एक्स प्लस क्यू विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करायचं आहे. या पॉवरला पी हा कॉन्स्टंट आहे, क्यू पण कॉन्स्टंट आहे, परंतु पी हा एक्स बरोबर आहे म्हणजे पी ॲज इट इज. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येईल आणि क्यूची 0 होईल, बरोबर आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार dy बाय dx इक्वल टू हा पी इंटू लॉग ए आणि एचा पॉवर पी एक्स प्लस क्यू, बरोबर आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय होईल d2y. याला पुन्हा डिफरन्शिएट केला आपण dy बाय dx, त्याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर. आता पी कॉन्स्टंट आहे, लॉग ए हा पण कॉन्स्टंट आहे, परंतु या टर्म बरोबर आहे म्हणजे एवढा कॉन्स्टंट ॲज इट इज पी इंटू लॉग ए ॲज इट इज. ह्याची डेरिव्हेटिव्ह याचप्रमाणे ए रेज टू एक्स म्हणजे पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए, बरोबर आहे. परंतु या पॉवरची पुन्हा पी एक्स प्लस क्यू याची डेरिव्हेटिव्ह पी. आता पी आणि पी स्क्वेअर होतील, लॉग एचा स्क्वेअर होईल. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर काय होईल पी इंटू पी स्क्वेअर होईल इंटू लॉग ए त्याचाही स्क्वेअर होईल, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये 2 टाइम्स आहेत म्हणजे स्क्वेअर होईल आणि एचा पॉवर पी एक्स प्लस क्यू. सोपं आहे. येथे सिंगल पी आलेला आहे, सिंगल डेरिव्हेटिव्ह असताना, डबल डेरिव्हेटिव्ह असताना इथे स्क्वेअर आलेला आहे, बरोबर आहे. येथे पण स्क्वेअर आलेला आहे, येथे सिंगल आलेला आहे. म्हणजे आता क्यूब असताना काय होईल, येथे क्यूब होईल, येथे पण क्यूब होईल. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय होईल डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. पहा इथे पी स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, लॉग ए स्क्वेअर एवढी टर्म कॉन्स्टंट आहे, फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह याची घ्यावी लागेल आणि या पॉवरची. हे ॲज इट इज पी स्क्वेअर लॉग ए स्क्वेअर ए रेज टू पी एक्स प्लस क्यू, त्याची डेरिव्हेटिव्ह ए रेज टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. इंटू लॉग ए आणि इंटू या पॉवरची डेरिव्हेटिव्ह फक्त पी. देअरफॉर डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. पी स्क्वेअर आणि पी म्हणजे पीचा क्यूब होईल. हे लॉग ए स्क्वेअर आहे आणि हे लॉग ए आहे म्हणजे क्यूब होईल. लॉग ए स्क्वेअर इंटू लॉग ए म्हणजे लॉग एचा क्यूब होईल, बरोबर आहे. येथे क्यूब लिहा, क्यूब इंटू एचा पॉवर पी एक्स प्लस क्यू. इन जनरल यावरून आपल्याला जनरल फॉर्म्युला इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज फॉर्म्युला कसा होईल dy अपॉन dxn. पहा या फॉर्म्युल्यावरून कोणत्याही ऑर्डरची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येईल. येथे यांची व्हॅल्यू 15 घ्या, 20, 25, 100, 1000 असं यांची कोणतीही व्हॅल्यू घेतली आपण तर तेवढ्या व्हॅल्यूची आपल्याला त्या ऑर्डरची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येणार आहे. म्हणजे एक स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणजे एक जनरल फॉर्म्युला इथे तयार होत आहे. पहा पी क्यूब येथे 3 असताना येथे 3 आलेला आहे, येथे 2 असताना येथे पण 2 आलेला आहे, बरोबर आहे. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, येथे पण 1 आहे. म्हणजे ज्या ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह आहे तेवढाच पीचा पॉवर येत आहे आणि या लॉग एचा पण पॉवर तोच येत आहे, बरोबर आहे. येथे थर्ड ऑर्डर आहे, येथे पीला क्यूब आहे, येथे लॉग एला पण क्यूब आहे. येथे 3, येथे 3, येथे 3, तर येथे n आहे,
तर पीला पण n होईल 3 3 3, येथे n येथे पण n होईल, म्हणजे log a चा पॉवर n होईल. log a पॉवर n इंटू a चा पॉवर px प्लस क्यू. हा एवढं पॉवरमध्ये आहे px प्लस क्यू. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 5, log of ax plus b. Solution. Let y equal to log x ऐवजी येथे काय आहे ax plus b. log x असेल तर आपण काय लिहितो log x, याची डेरिव्हेटिव्ह 1/x, बरोबर आहे. परंतु येथे x ऐवजी हा ब्रॅकेट आहे, मग याची डेरिव्हेटिव्ह काय येईल x म्हणजे ax plus b. पुन्हा या ax प्लस बी त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल फक्त a येणार आहे, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे येईल, बरोबर आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy/dx इक्वल टू लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x. x म्हणजे येथे ax प्लस बी, फक्त x आहे का नाही, ax प्लस बी त्याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह, हा कॉन्स्टंट आहे याची 0 येईल, याची डेरिव्हेटिव्ह a, बरोबर आहे. हे सर्व बेसिकमध्ये झालेलं आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला dy/dx इक्वल टू a इंटू ax प्लस बी, बरोबर आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय होईल d2y अपॉन dx स्क्वेअर. वा 3 वेळेस आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहे, त्यावरून गेस काढायचा आहे. तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असेल. एकदा ही दोनदा झाली. आता d2y अपॉन dx स्क्वेअर म्हणजे काय होईल, a हा कॉन्स्टंट आहे असंच राहू देऊ आपण, आणि ही टर्म काय करू आपण वर आणू. वर आणल्यानंतर पॉवर कसा होईल मायनसमध्ये होईल, म्हणजे ax प्लस बी याचा पॉवर आता किती आहे +1 आहे, म्हणजे येथे काय होईल ax प्लस बी पॉवर -1 होईल, बरोबर आहे. म्हणजे या टर्मला आपण असं लिहू शकतो. आता याची डेरिव्हेटिव्ह घेता येईल आपल्याला, हा तर कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. याबरोबर कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये असंच राहील. याची डेरिव्हेटिव्ह पॉवरची डेरिव्हेटिव्ह म्हणजे पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल, म्हणजे ax प्लस बी याचा पॉवर 1ने कमी होईल, -1 म्हणजे -2 होईल, बरोबर आहे. हे 2 पॉवर आहे आता, म्हणजे याला आपल्याला असंही लिहिता येईल, हे -a होईल, -a, आणि हा पॉवर आता प्लस केला आपण तर हे काय होईल ax प्लस बी त्याचा पॉवर आता प्लस करता येईल आपल्याला. पुन्हा मल्टिप्लाय करणार आपण या ax प्लस बी म्हणजे a ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय मिळेल -a स्क्वेअर अपॉन ax प्लस बी. याचा पॉवर किती मिळेल 2. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय होईल d3y अपॉन dx क्यूब, d3y अपॉन dx क्यूब. याची डेरिव्हेटिव्ह सपोज ही टर्म आता न्यूमरेटरमध्ये आणू आपण, म्हणजे टर्म कशी होईल -a स्क्वेअर आहे, बरोबर आहे. ax प्लस बी जर वर आणले आपण तर हा पॉवर कसा होईल मायनसमध्ये होईल. आता याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येईल. याची डेरिव्हेटिव्ह कशी घेणार आपण, हे -a स्क्वेअर हे कॉन्स्टंट आहे असंच राहील, हा पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल, म्हणजे ब्रॅकेटचा पॉवर 1ने कमी होईल, -2 -1 म्हणजे -3 होईल, बरोबर आहे. पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह या ब्रॅकेटची या फंक्शनची ax प्लस बी याची डेरिव्हेटिव्ह a येईल, बरोबर आहे. म्हणजे टोटल काय होईल हे मायनस प्लस 2a स्क्वेअर आणि a म्हणजे 2a क्यूब होईल, 2a क्यूब अपॉन ax प्लस बी. हे जर खाली आणले आपण तर पॉवर आता प्लस होईल, 2a क्यूब अपॉन ax प्लस बी पॉवर 3, बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला याप्रमाणे मिळेल, म्हणजे 2a चा क्यूब अपॉन ax प्लस बी याचा पॉवर 3.
डायरेक्ट लिहिलेलं आहे आपण. ही आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, ही आहे सेकंड ऑर्डर आणि ही आहे थर्ड ऑर्डर. इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह काय होईल, dn अपॉन y अपॉन dxn इक्वल टू. पहा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे तर पॉझिटिव्ह आलेली आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतली तर निगेटिव्ह आली, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतली तर पॉझिटिव्ह येत आहे. बरोबर आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत आहे, ही निगेटिव्ह आणि ही पॉझिटिव्ह. म्हणजे ऑड असेल तर निगेटिव्ह येत नाही आहे, ऑड असेल तर पॉझिटिव्ह येत आहे. आणि इवन असेल म्हणजे ऑर्डर जर इवन असेल तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला पॉझिटिव्ह मिळत नाही, निगेटिव्ह मिळत आहे. ऑड असेल म्हणजे ऑड असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह मिळत आहे, ऑड असेल तर आपल्याला निगेटिव्ह मिळायला पाहिजे, तरच आपण -1चा पॉवर n असं लिहिलं असतं. म्हणजे साईन ॲडजस्ट करण्यासाठी, ते मायनस प्लस साईन सगळ्यामध्ये ॲडजस्ट होण्यासाठी, या फॉर्म्युल्यामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी आपण -1चा पॉवर n लिहिला असता. कधी, जर ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह असेल आणि आपल्याला निगेटिव्ह मिळत असेल आणि इवन ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह असेल आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मिळत असेल तर आपण हे लिहिणार -1चा पॉवर n. बरोबर आहे. येथे काय होत आहे, डेरिव्हेटिव्ह कशी आहे, फर्स्ट ऑर्डर म्हणजे ही फर्स्ट ऑर्डर आहे, म्हणजे ऑर्डर कशी आहे, ऑड आहे. सेकंड ऑर्डर, ही ऑर्डर कशी आहे, इवन आहे. ऑड असताना निगेटिव्ह पाहिजे, इवन असताना पॉझिटिव्ह पाहिजे, तरच आपण असं लिहू शकतो -1चा पॉवर n. म्हणजे साईन सगळ्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी. परंतु येथे काय होत आहे, उलटं होत आहे. ऑर्डर ऑड असेल तर पॉझिटिव्ह मिळत आहे आणि ऑर्डर इवन असेल तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला निगेटिव्ह मिळत आहे. त्यावेळी काय करायचं, आपल्याला फक्त -1 करायचं आहे. -1 त्याचा पॉवर n -1. पहा, -1 त्याचा पॉवर n -1. येथे पहा, आता ऑर्डर कशी आहे, आता ही डेरिव्हेटिव्ह कशी यायला पाहिजे, आपल्याला निगेटिव्ह मिळायला पाहिजे. ऑर्डर इवन आहे. बरोबर आहे. म्हणजे याचे 2 व्हॅल्यू पुट करू आपण, यांची व्हॅल्यू 2 पुट करू. म्हणजे 2 - 1 म्हणजे हे काय होईल, 1 होईल. बरोबर आहे. म्हणजे -1 म्हणजे आन्सर आपल्याला कसं मिळेल, मायनसमध्ये मिळेल. बरोबर आहे. आता येथे ऑड आहे नंबर, म्हणजे येथे 3 जर पुट केले आपण, थर्ड ऑर्डर 3 - 1 म्हणजे 2 आहे. 2 म्हणजे -1चा पॉवर 2 येत आहे. -1चा पॉवर जर इवन असेल तर आपण काय लिहितो, +1. बरोबर आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपली प्लस आहे. बरोबर आहे. हे साईन ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला फक्त काय लिहायचं आहे, -1चा पॉवर n -1. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण -1चा पॉवर n लिहिलेला आहे, कारण तेथे ऑड असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू मिळत आहे आणि इवन असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळत आहे. परंतु येथे उलटं होत आहे, म्हणून आपण -1चा पॉवर n -1 लिहिणार. आता साईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. प्लस मायनस लिहिण्याची गरज नाही, कारण ही टर्म आपण त्यामध्ये ॲडजस्ट केलेली आहे. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तर येथे 2 आलेला आहे, म्हणजे 1 कमी येत आहे. येथे 2 आहे तर येथे 1 आलेला आहे, येथे लिहिण्याची गरज नाही. त्याप्रमाणे थर्ड ऑर्डर असेल तर 2 येत आहे. येथे nth ऑर्डर आहे, त्यापेक्षा 1 कमी, 3चे 2 आहेत तर nचे काय होतील, n -1. बरोबर आहे. एचा क्यूब, येथे क्यूब आहे, येथे ऑर्डर 3 आहे तर एला क्यूब आहे. म्हणजे येथे काय होईल, एचा पॉवर n होईल, 3n अपॉन ax प्लस b त्याचा पॉवर 3. ऑर्डर किती आहे, 3, तर येथे पॉवर 3च आहे. ऑर्डर n आहे तर येथे पॉवर काय होईल, n होईल. ही येणार आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पहा मित्रांनो, राहिलेले क्वेश्चन्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.